शिक्षण संस्थेचे SCGM कॉलेज कोपरगाव विद्यार्थी मित्र हो, आपण मागच्या तासाला जागतिक महायुद्ध आणि भारत हे 8वं प्रकरण सुरू केलेलं आहे। या प्रकरणामधील पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा म्हणजे पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या मुद्द्याची चर्चा आपण कालच्या तासाला या ठिकाणी केलेली आहे। तर पहिलं महायुद्ध 1914 ला सुरू झालं ते 1918 ला संपलेलं आहे। या काळामध्ये आपण पाहिलं की भारतावर इंग्रजांचं राज्य होतं। भारत हा इंग्रजांची वसाहत होता, म्हणजे साहजिकच जी युद्धामध्ये इंग्लंडची भूमिका होती तीच भूमिका ही भारताची राहिलेली आहे। एकमेकांच्या स्पर्धेमधून वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जगामध्ये जो तणाव निर्माण झाला त्यातून हे पहिलं महायुद्ध घडून आलेलं आहे। औद्योगिक क्रांतीमुळं जो अतिरिक्त उत्पादन होणारा जो माल आहे त्याला बाजारपेठ मिळवण्यामधून जगामध्ये वेगवेगळ्या देशांवर वर्चस्व निर्माण करणं, वसाहती निर्माण करणं, या स्पर्धेमधून हे पहिलं महायुद्ध घडून आले। ऑस्ट्रियन राजपुत्र आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड आणि त्याची पत्नी यांचा सर्बियात एका माथे फिरवून खून केला आणि हे एक निमित्त किंवा तात्कालिक कारण ह्या पहिल्या महायुद्धाला झालेलं आहे। त्यातूनच जग 2 गटामध्ये विभागलं। जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया यांना अक्ष राष्ट्र म्हणून ओळखलं जातं। ही सगळी राष्ट्र एका बाजूला आणि त्याच्या विरोधामध्ये इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांना दोस्त राष्ट्र असं म्हटलं जातं। असे 2 गट जगामध्ये पडले आणि ते एकमेकांसमोर युद्धाच्या निमित्ताने उभे राहिले। तर अशा या युद्धाचा 1918 मध्ये शेवट झाला व्हर्साईच्या तहाने आणि त्यानंतर आपण पाहिलं की राष्ट्रसंघ नावाची एक संघटना जगामध्ये अस्तित्वात आली की ती संघटना पुन्हा अशा पद्धतीनं विनाशकारी युद्ध होऊ नये याच्यासाठी जागतिक देशातील सर्व प्रतिनिधींनी एकत्र येऊन सामोपचाराने वाद सोडवावे यासाठी ही राष्ट्रसंघ संघटना स्थापन झाली। पण दुर्दैवाने अमेरिका त्यामध्ये सामील झाली नाही आणि जे इंग्लंड, फ्रान्स सारखे युद्ध जर्जर अशी राष्ट्र होते त्यांच्यावर यांची जबाबदारी येऊन पडली। त्यामुळं हा राष्ट्रसंघ जरी स्थापन झाला असला तरी सुद्धा तो कुचकामी ठरलाय, कारण जागतिक देशांचं प्रतिनिधित्व करणारी ती संघटना ठरली नाही। अमेरिका त्यात सामील झाला नाही, जर्मनीला सदस्य केलेले नाही आहे, ऑस्ट्रिया यांना पण सभासद होण्यास मज्जाव केलेला आहे, कारण ते पहिल्या महायुद्धाला त्यांनी ते कारणीभूत ठरले म्हणून त्यांना राष्ट्रसंघात घेतलं नाही। म्हणजे राष्ट्रसंघ ही संघटना जरी स्थापन झाली तरी सुद्धा त्याचा उपयोग फारसा झालेला नाही आहे, कारण जागतिक देश त्यामध्ये सहभागी झाले आणि मग त्याच्यामधूनच पुन्हा 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू झाले। 1939 ते 1945 हा दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी आहे। अर्थातच आता पहिल्या महायुद्धापेक्षा हे दुसरे महायुद्ध जे आहे ते अतिशय संहारक म्हणजे विनाशकारी ठरलेले, कारण पहिल्या महायुद्धापेक्षा हे दुसरं महायुद्ध जास्त व्यापक होतं। व्यापक म्हणजे जास्तीत जास्त जगामधील देश या दुसऱ्या महायुद्धात ओढले गेलेले होते आणि त्यामुळं याची व्यापकता खूप मोठी दिसून येते। शिवाय या
काळामध्ये तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं होतं. प्रगत असं तंत्रज्ञान, विज्ञानाच्या बळावर अनेकांनी वेगवेगळं विनाशकारी युद्ध साहित्य शोधून काढलेलं होतं. आणि त्यामुळं हे युद्ध जे आहे दुसरं, ते पहिल्या महायुद्धापेक्षा अतिशय भयानक होतं. पहिल्या महायुद्धाच्या काळात फारसे शोध लागलेले नव्हते, त्यामुळं त्याची जी व्यापकता आहे ती कमी राहिली. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या म्हणजे 1939च्या दरम्यान जगामध्ये अनेक शोध लागले, अणुबॉम्बसारखे शोध लागले, लढाऊ विमानं, संहारक अशी क्षेपणास्त्र, या सगळ्यांचा शोध लागला आणि त्याचा सगळा वापर या दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेला आहे. कारण सर्वच देश पहिल्या महायुद्धापासून धडा घेऊन सावध झालेले होते. आणि जो राष्ट्रसंघ स्थापन झालेला होता पहिल्या महायुद्धानंतर, त्या राष्ट्रसंघाला जगामधील वाद, भांडणं मिटवण्यामध्ये अपयश आलेलं होतं. आपण पाहिलं की ती एक संघटना स्थापन झाली, परंतु ती जागतिक प्रतिनिधित्व करणारी संघटना ठरली नाही. कारण अमेरिकासारखा देश त्याच्यामध्ये सामील झाला नाही, ऑस्ट्रिया, जर्मनी सारखे देशांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही, सभासदत्व दिलं गेलं नाही. आणि त्यामुळं हा राष्ट्रसंघ हा नावापुरता ठरला. जगामध्ये पुन्हा तणाव वाढत गेला आणि या युद्धाला, दुसऱ्या महायुद्धाला काही कारणीभूत ठरली. यावेळी जगामध्ये हिटलर नावाचा नाझी पक्षाचा प्रमुख, जर्मनीमधील हा हुकुमशहा उदयास आलेला होता. आणि त्याच्या डोक्यामध्ये सतत पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीवर वारसायचा तह अपमानास्पद लादलेला आहे हे सतत सलत होतं. आणि म्हणून पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीला ज्या अपमानकारक अटी लादलेल्या आहेत त्या त्याने झुगारून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर त्या अटी ज्या आहेत त्याच्या मते या अन्यायकारक आणि अपमानकारक अटी आहेत. आणि त्यामुळं त्यांनी तयारी केली युद्धासाठी. पुन्हा लष्करी तयारी सुरू केली. मोठ्या प्रमाणावर सैन्यबळ, आरमार आणि वायुदल वाढवण्यावर भर दिला. सोव्हिएट रशिया हे नवे साम्यवादी राष्ट्र बलिष्ठ होते, पण त्याची जी प्रगती आहे रशियाची, ती प्रगती इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स यासारख्या देशांना पाहवत नव्हती. ते देश जे आहे ते अस्वस्थ होते रशियाच्या प्रगतीमुळे. कारण रशियामध्ये सोव्हिएट रशिया तो साम्राज्यवादी होता आणि तो जर्मनीचा मोठा शत्रू होता. म्हणजे जर्मनी आणि रशिया हे एकमेकाचे शत्रू होते. आणि सोव्हिएट रशिया जास्त बलिष्ठ होऊ नये म्हणून जर्मनीच्या आक्रमक धोरणांकडे इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांनी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. म्हणजे रशिया मोठा होऊ नये, प्रबळ होऊ नये म्हणून इंग्लंड, फ्रान्स सारख्या राष्ट्रांनी जर्मनीकडे दुर्लक्ष केलं. त्यांना रशियाची भीती वाटत होती. सन 1938 मध्ये हिटलरने चेकोस्लोव्हाकियाकडून बहुसंख्याक जर्मन वस्ती असलेला सुडेटन प्रांत व इतर मुलूक मिळवला. हिटलरने 1939 मध्ये पोलंडवर हल्ला केला. वास्तविक पोलंड हे तटस्थ राष्ट्र होते, पण तरीही हिटलरने पोलंडवर हल्ला करून ते पोलंड आक्रमण करून जिंकून घेतलं. आणि त्यामुळं मग इंग्लंडला नाईलाजास्तव जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारावं लागलं. हे दुसऱ्या महायुद्धाचं कारण ठरलेलं आहे, तात्कालिक कारण. आणि आता जो इंग्लंड जर्मनीकडे दुर्लक्ष करत होता, तो आता पोलंडवर आक्रमण केल्यामुळं जर्मनीवर त्याने आक्रमण केलं आणि त्यांनी जर्मनीची दखल घेतली. हा जर्मनी युरोपचे लचके तोडू लागला. युद्धाच्या सुरुवातीला जर्मनीने पोलंड जिंकले होते. डेन्मार्क जर्मनीला शरण आले. नॉर्वेने जर्मनी समोर पांढरे निशाण उभारले. थोड्याच काळामध्ये हॉलंड आणि बेल्जियम जिंकून
जर्मन फौजांनी पॅरिसच्या रोखाने दौड मारली. फ्रान्सची अवैध तटबंदी फोडून जर्मनीने पॅरिसवर हल्ला केला. जर्मनीने फ्रान्स जिंकून घेतला. जर्मनीने इसवी सन 1940 इंग्लंडवर हल्ला केला व डंकर्क येथे असलेल्या ब्रिटिश फौजांवर जोरदार हल्ला चढवला. इंग्लंडने मोठ्या कुशलतेने 1940च्या मे महिन्यामध्ये डंकर्कहून आपले 2.5 लाख सैनिक हलवले. जगाच्या इतिहासातील ही फार मोठी लष्करी हालचाल होती. या काळात इंग्लंडचे प्रधानमंत्री नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल यांनी प्रधानमंत्र्याची सूत्रे हाती घेतली. तर यामध्ये आपण पाहिलं की हिटलर, जर्मनीचा जो हुकुमशाह आहे, त्याने पोलंडवर आक्रमण करून दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली आणि अगदी थोड्या काळामध्ये जगातल्या, युरोपमधल्या अनेक देशांची तो लचकेतोड लागला. म्हणजे अनेक देश त्याने पहिल्याच टप्प्यामध्ये जिंकून घेतले. या ठिकाणी फॅसिझम आणि नाझिझम हे 2 महत्त्वाचे हुकुमशहा जे आहे इटली आणि जर्मनीमधील, या दोघांचा जर विचार केला तर फॅसिस्टवाद म्हणजे लोकशाही, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य व समता यांच्या विरुद्ध असलेली एक विचारसरणी. फॅसिझम हा शब्द फॅसिस या मूळ लॅटिन शब्दापासून आलेला आहे. पहिल्या महायुद्धानंतर बेनिटो मुसोलिनी या इटलीमधील नेत्याने 1922 साली जी चळवळ उभारली तिला फॅसिझम असे म्हटले जाते. लोकशाही संस्था आणि प्रक्रियांना विरोध, कृतीप्रधानता, सर्वंकष राज्यवाद, साम्राज्यवाद, सत्तेचे केंद्रीकरण, आक्रमक राष्ट्रवाद, युद्ध आणि हिंसाचाराचे समर्थन अशी फॅसिझमची वैशिष्ट्ये होती. त्याचवेळी नाझीवाद हा दुसऱ्या हुकुमशाहीचा विचार आहे आणि तो आहे जर्मनीमधील हिटलरचा. फॅसिझमचे दुसरे रूप म्हणजे नाझीवाद. नाझीवादात वंशश्रेष्ठत्वास महत्त्व दिलेले होते. हिटलरने जर्मनीत ज्यू वंशीयांची हत्या याच भूमिकेमधून केली होती. नाझीवाद हा फॅसिझमचा एक अतिरेकी व विकृत असा प्रकार म्हणावा लागेल. तर असे हे 2 फॅसिझम आणि नाझिझम म्हणजे नाझीवाद आणि फॅसिस्टवाद हे दुसऱ्या महायुद्धाचे प्रबळ दावेदार की ज्यांच्यामुळं हे युद्ध लांबत गेलं किंवा ज्यांच्यामुळं हे युद्ध सुरू होऊन जगामधल्या बहुसंख्य देशांना यात ओढलं गेलं किंवा बहुसंख्य देशांच्या बाबतीत या युद्धाची झळ पोचलेली आपल्याला दिसून येईल. 1939 हिटलरने स्टॅलिनबरोबर केलेला आक्रमणाचा करार मोडून सोव्हिएट रशियावर हल्ला चढवला. नाझी सैन्य मुसंडी मारत स्टॅलिनग्राडच्या दिशेने आगेकूच करत होते तर रशियन फौजा माघार घेत होत्या. म्हणजे या ठिकाणी रशियाला सुद्धा या हिटलरने माघार घ्यायला लावली किंवा हिटलरच्या आक्रमणापुढं रशियासुद्धा हातबल झालेला आपल्याला ठिकाणी दिसून येतो. पण नोव्हेंबर 1943 स्टॅलिनग्राड येथे 3 लाख जर्मन नाझी फौज सोव्हिएट रशियाच्या कोंडीत सापडली. आता या ठिकाणी युद्धाचं पारडं फिरलेलं आहे. नोव्हेंबर 1943 स्टॅलिनग्राड या ठिकाणी लाखो जर्मन नाझी फौज ही सोव्हिएट रशियाच्या म्हणजे रशियाच्या कोंडीमध्ये सापडलेली. मार्शल जॉर्जी झुकॉवच्या नेतृत्वाखाली रशियाने जर्मन सैनिकांना पराभूत केले. आता जर विचार केला तर ती सतत विजयाची घोडदौड होती जर्मनीची. मोठमोठ्या देशांमध्ये जर्मन फौजा घुसल्या, मोठमोठ्या देशांना माघार घ्यावी लागली. जर्मनीच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. जर्मनीमध्ये विजयी घोडदौड करीत जर्मन फौजा घुसलेल्या आहे, परंतु
त्यांच्या दुर्दैवाने स्टॅलिनग्राड येथे लाखो जर्मन सैनिक जे आहे ते कोंडीत सापडलेले आणि त्याचा फायदा घेऊन मार्शल जॉर्जी झुकावच्या नेतृत्वाखालील रशियन सैनिकांनी या फौजेचा पराभव केला. हा पहिला पराभव होता या हिटलरच्या सैन्याचा. आणि मग मित्र राष्ट्रांनी बर्लिनचा ताबा घेतला, बर्लिनचा पाडाव केला. जे जर्मनीमधील बर्लिन हे जे शहर आहे ते मित्र राष्ट्रांनी ताब्यात घेतलं. जे आता सतत युद्ध सुरू झाल्यापासून जर्मनीच्या ज्या फौजा हिटलरच्या त्या सगळीकडे विजय मिळत होत्या, परंतु आता मात्र युद्धाचं पारडं फिरलं आणि दोस्त राष्ट्रांचा विजय होऊ लागला. सर्वप्रथम रशियाने पराभव केला, नंतर मित्र राष्ट्राच्या बाकीच्या देशांनी जर्मनीमध्ये घुसून जर्मनीचं जे बर्लिनचे राजधानीचे शहर ते ताब्यात घेतलं. आणि मग शेवटी हिटलर घाबरला. आता युद्धाचं पारडं फिरलेलं आहे आणि मग या सुमारास तो भूमिगत झाला. आता आपण युद्ध हरलो तर या दोस्त राष्ट्रांच्या हातामध्ये सापडल्यानंतर ते आपल्याला सोडणार नाही या भीतीने त्याने आत्महत्या केली. त्याच्याच अगोदर इटलीचा हुकुमशाह मुसोलिनी जो होता त्याचाही पराभव होऊन त्याचाही अंत या ठिकाणी झालेला होता. तर अशा पद्धतीनं हे दोन हुकुमशाही देश जे आहे जर्मनी आणि इटली आणि त्या देशांचे प्रमुख हिटलर आणि मुसोलिनी यांच्या महत्त्वाकांक्षेमधून हे दुसरं महायुद्ध या ठिकाणी घडून आलेलं आपल्याला दिसतं. शेवटी त्या दोघांचाही पराभव झाला, दोघांनाही आत्महत्या करावी लागली. उत्तर आफ्रिकेतही जर्मनीचा पराभव होऊन जर्मन सैनिक शरण आले. जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतलेली होती आणि 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर बॉम्ब टाकला आणि त्या ठिकाणी असलेला अमेरिकेचा नाविक तळ जो होता तो उद्ध्वस्त केला. आणि या बॉम्ब हल्ल्यानंतर अमेरिका चिडला आणि अमेरिकेने जपान विरुद्ध युद्ध पुकारले. आणि त्यामुळं काय झालं की युद्धाला खूप मोठं व्यापक स्वरूपात आलं. आता हे युद्ध युरोप पुरतं मर्यादित न राहता आशियामध्ये सुद्धा त्याची व्याप्ती वाढली. कारण जपानने पर्ल हार्बरवर जो बॉम्ब हल्ला केला त्या ठिकाणी अमेरिकेचं नाविक तळ होतं आणि ते उद्ध्वस्त झालेलं होतं. त्यामुळं अमेरिकेने चिडून जपान विरुद्ध युद्ध पुकारले आणि त्या युद्धामुळे फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे देश जपानने जिंकलेले होते. तसेच आसाम, आराकान, इम्फाळ ह्या भागापर्यंत जपानने धडक मारली होती. तेव्हा इंग्लंडने जपानचा प्रतिकार केला. अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स परत घेतले. मात्र जपान शरण येत नाही असे पाहून अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि त्यानंतर पुढे नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला. आणि या दोन अणुबॉम्बने या जपानला पूर्ण उद्ध्वस्त केलं. या अणुबॉम्बचा परिणाम इतका प्रचंड गंभीर होता की ही दोन शहरांची जागेवर राख रांगोळी झाली. आणि ही दाहकता हा सहार पाहून तात्काळ जपानने माघार घेतली आणि शेवटी 15 ऑगस्ट 1945 रोजी जपान शरण आला. आणि जपान शरण आल्याबरोबर हे दुसरं महायुद्ध या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजे जपानने या अक्ष राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली, जर्मनी, इटली सारख्या देशातून, आणि अमेरिकेला डिवचलं. अमेरिकेच्या पर्ल हार्बरवरती बॉम्ब हल्ला केला. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने हिरोशिमा, नागासाकी या दोन शहरावर अतिशय विध्वंस करणारे असे दोन अणुबॉम्ब टाकले. ही शहरं उद्ध्वस्त झाली, राख रांगोळी झाली आणि त्या ठिकाणी लाखो लोक मरण पावले, बेचिराग झाले. आणि ही
हा जो धक्का आहे किंवा अमेरिकेने ह्या अणुबॉम्बचा वापर पहिल्यांदा या युद्धामध्ये केला की ज्याच्यामुळं जपानला शरण यावं लागलं, गुडघे टेकावे लागले. या अगोदरच आपण पाहिलं की हिटलर, मुसोलिनी हे शरण येऊन त्यांनी आत्महत्या केली होती. आता राहिलेला जपानसुद्धा या अणुबॉम्बच्या कारवाईने शरण आला आणि 15 ऑगस्ट 1945ला हे दुसरं महायुद्ध या ठिकाणी संपलं. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जागतिक महायुद्ध, पहिलं महायुद्ध हे फारसं गंभीर नव्हतं. त्याच्यामध्ये एवढी अणुबॉम्बसारखी संहारक शस्त्र नव्हती किंवा क्षेपणास्त्र नव्हती, पण तरीही त्या युद्धाने जगावर खूप मोठे परिणाम केले. मात्र दुसरं महायुद्ध जे ते भयानक होतं. या काळामध्ये अनेक शोध लागलेले होते. अणुबॉम्बसारख्या एका क्षणात विनाश करणाऱ्या शस्त्रांचा शोध लागलेला होता आणि हिटलर, मुसोलिनी सारख्या महत्त्वाकांक्षी लोकांचा उदय झाला होता. त्यामुळं हे दुसरं महायुद्ध अतिशय भयानक ठरलं. शेवटी जगामधल्या पराभूत आणि जिंकलेल्या सगळ्याच राष्ट्रांना या युद्धाची झळ पोचलेली आहे. जपान तर बेचिराग झालेला होता. तर अशा पद्धतीनं हे दुसरं महायुद्ध या ठिकाणी 15 ऑगस्ट 1945 रोजी संपलं. असं जरी असलं तरी या युद्धाचे भारतावर सुद्धा दूरगामी परिणाम झालेले आहे. ते आपल्याला या ठिकाणी पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत. धन्यवाद.